संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या मालमत्ता जप्ती सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवले। कराड 24 तासात सरेंडर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी। आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी। अंजली दमानियाचा दावा फोल ठरला। व्यक्तीनं दारूच्या नशेत व्हॉइस मेसेज पाठवल्याचा पोलिसांचा खुलासा। आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही, तपासणीतून समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, वड्या नेत्याचा फोन कॉलची नोंद, दमानियांचा दावा। बीड पोलिसांची अंजली दमानियांना नोटीस। सरपंच हत्याकांडातील आरोपींचा खून झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना। दमानियांना गुन्हे शाखेनं पत्र लिहित पुरावे मागितले। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा। मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। गुन्हेगारी विरोधात अंजली दमानियांचं सत्यशोधक आंदोलन सुरू। सागर बंगल्यावर प्राजक्ता माळींकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी। प्राजक्ता माळींची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे। पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पोस्ट। जेव्हा करुणा मुंडे रडून रडून आरोप करत होत्या तेव्हाच प्राजक्तानं आवाज उठवायला हवा होता। अभिनेत्री दीपाली सय्यदनं मांडली भूमिका। तारापूर एमआयडीसीत अग्नितांडव। बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्यात भीषण आग। 4 तासांनंतर आगीवर नियंत्रण। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड। अजितदादांनी 20,000 मतांनी हारले। महायुतीला फक्त 107 जागा। उत्तमराव जानकरांचे स्फोटक दावे। दक्षिण कोरियामध्ये लँडिंगवेळी गिअर खराब झाल्यानं विमान अपघात। आतापर्यंत 179 जणांचा मृत्यू। बुमराह सिराजची भेदक गोलंदाजी, मात्र कांगारूंच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी भारताला घाम फोडला। बॉक्सिंग डे मध्ये कांगारूंकडून सध्या 333 धावांची आघाडी।